वेलकम टू द SSV ऑफिशियल WRD JEE एक्झामसाठी आता फक्त 23 डेज शिल्लक आहेत. त्यासाठी थोडी हेल्प म्हणून हे सेशन. यामध्ये क्वेश्चन असा आहे की विच ऑफ द फॉलोइंग डिफाईन्स द साईज ऑफ थिडोलाइट. डायमीटर ऑफ ग्रॅज्युएटेड सर्कल ऑफ अप्पर प्लेट. सेकंड ऑप्शन आहे डायमीटर ऑफ ग्रॅज्युएटेड सर्कल ऑफ लोअर प्लेट. लेंथ ऑफ टेलिस्कोप. अँड फोर्थ ऑप्शन इज नन ऑफ दिस. याचं करेक्ट आन्सर आहे डायमीटर ऑफ ग्रॅज्युएटेड सर्कल ऑफ द लोअर प्लेट. डायमीटर ऑफ लोअर प्लेट यावरून आपल्या थिडोलाइटची साईज ही ठरवली जाते. थिडोलाइट काय करतं, मेजर द हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल अँगल बोथ अँड यामध्ये ट्रान्झिट थिडोलाइट जे आहे ते मोस्ट कॉमनली यूज केलं जातं. ट्रान्झिट थिडोलाइट मीन्स जे 180 ज्याचा टेलिस्कोप जो आहे तो रोटेट थ्रू द 180 डिग्री इन अ व्हर्टिकल प्लेन ॲट अबाउट द हॉरिझॉन्टल ॲक्सिस. आणि नॉन ट्रान्झिट थिडोलाइट मीन्स जो 180 डिग्रीमध्ये रोटेट करत नाही त्याला नॉन ट्रान्झिट थिडोलाइट. आता व्हर्नियर थिडोलाइट यामध्येच व्हर्नियर थिडोलाइट ही याचा जो लिस्ट काउंट आहे, लिस्ट काउंट 20 सेकंद. अँड ऑप्टिकल थिडोलाइटलाच मायक्रोमीटर थिडोलाइट म्हणलं जातं आणि त्याचा लिस्ट काउंट असतो 1 सेकंद. लिस्ट काउंट व्हर्नियरचा 20 सेकंद, ऑप्टिकलचा लिस्ट काउंट हे 1 सेकंद आहे. तर टेलिस्कोपचं जे स्ट्रक्चर आहे ते पाहूयात. टेलिस्कोप, दिस इज द टेलिस्कोप. आणि ह्या टेलिस्कोप इज माउंटेड ऑन द टर्नियन ॲक्सिस. हे जे हॉरिझॉन्टल ॲक्सिस आहे याला टर्नियन ॲक्सिस म्हणलं जातं. या टर्नियन ॲक्सिसवर टेलिस्कोप हे माउंट केलं जातं. आणि जे टर्नियन ॲक्सिस आहेत त्याचे जे बोथ एंड्स आहेत ते सपोर्ट्स ऑन द ए फ्रेम, त्याला स्टँडर्ड किंवा ए फ्रेम म्हणलं जातं. आणि हा ए फ्रेम इज फिक्स्ड ऑन द अप्पर प्लेट. दिस इज द अप्पर प्लेट. अँड व्हर्टिकल सर्कल, हे जे दिसतं व्हर्टिकल सर्कल इज फिटेड टू द टेलिस्कोप. म्हणजे ते व्हर्टिकल सर्कल मूव्ज विथ द टेलिस्कोप. जर टेलिस्कोप रोटेट झाला तर हे पण त्यासोबत हे काय होतं, मूव्ह करतं. नंतर जे अल्टिट्यूड बबल, इथं अल्टिट्यूड बबल आहे. दिस इज द अल्टिट्यूड बबल. अल्टिट्यूड बबल इज द सेन्सिटिव्हिटी ते लेवल ट्यूब आहे. आणि ही अप्पर प्लेट दिसत आहे, अप्पर प्लेट. दिस इज द व्हर्नियर प्लेट सपोर्ट्स. म्हणजे यामध्ये व्हर्नियर ए आणि व्हर्नियर बी हे फिक्स्ड असतं व्हर्नियर. आणि जी याच्या खालची जी प्लेट आहे दिस इज द लोअर प्लेट. लोअर प्लेट ही इंडिकेट द मेन स्केल प्लेट. मेन स्केल याचा अँगल 0 to 360 डिग्री. and this is the vernier plate and this is the main scale plate. यालाच हॉरिझॉन्टल सर्कल असं म्हणलं जातं. आता जी ही अप्पर प्लेट आहे, अप्पर प्लेट इन्नर स्पिंडल, दिस इज द इन्नर स्पिंडलला अटॅच्ड असते. आणि लोअर प्लेट ही आउटर स्पिंडलला अटॅच्ड असते. तर डायमीटर ऑफ द हॉरिझॉन्टल सर्कल, जे हॉरिझॉन्टल सर्कल आहे किंवा लोअर प्लेट आहे त्याचं डायमीटर असतं 100 to 130 mm. 100 to 130 mm. and this is the outer spindle जे की अटॅच्ड असतं लोअर प्लेटला. हा लेवलिंग हेड, टोटल लेवलिंग हेड आहे. लेवलिंग हेडमध्ये 2 पॅरलल प्लेट्स दिसत आहेत. दिस इज द ट्रायबॅच अँड ट्रायवेट. दिस इज द 2 प्लेट्स विच आर सेपरेटेड बाय द लेवलिंग स्क्रूज. 3 फूट स्क्रूज असतात इथं, दिसत असेल. हे स्क्रूज आहेत. हे लेवलिंग हेडमध्ये येतं सगळं. ट्रायब्रॅच, लेवलिंग स्क्रू आणि ट्रायवेट. दिस इज द ट्रायपॉड हेड आणि ट्रायपॉड लेग. हे असं स्ट्रक्चर आहे पूर्ण थिडोलाइटचं. तर जे साईज आहे थिडोलाइटची ती कशावर डिपेंड असते, किंवा डायमीटर ऑफ ग्रॅज्युएटेड सर्कल ऑफ लोअर प्लेट. नेक्स्ट क्वेश्चन इज what is the minimum crushing strength of granite
यूज्ड इन इंडिया, इंडियामध्ये जे ग्रॅनाईट यूज करणार आहोत त्याची मिनिमम क्रशिंग स्ट्रेंथ किती असते, 200 न्यूटन पर MM², 100 न्यूटन पर MM², 50 न्यूटन पर MM² और 250 न्यूटन पर MM². तर याचं करेक्ट आन्सर आहे 100 न्यूटन पर MM² ही क्रशिंग स्ट्रेंथ ग्रॅनाईटची इंडियामध्ये यूज केलं जातं. ग्रॅनाईट काय आहे, ग्रॅनाईट इज द इग्नियस रॉक. रॉकची क्लासिफिकेशन, जिओलॉजिकल क्लासिफिकेशन आहेत इग्नियस रॉक, सेडिमेंटरी रॉक्स आणि मेटामॉर्फिक रॉक. तर हे ग्रॅनाईट जे आहे ते इग्नियस रॉक आहे. आणि जे केमिकल कंपोजिशन आहे सिलिसियस, अर्गेलिसियस अँड कॅल्केरियस, त्यामध्ये हे सिलिसियस म्हणजे मेन जे कन्स्टिट्युएंट्स आहे ग्रॅनाईटमध्ये ते सिलिक आहे. सो इट इज अ सिलिसियस अँड इग्नियस रॉक. तर याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असते 2.64. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज रिवाइज्ड एस्टिमेट इज प्रिपेअर्ड अंडर. रिवाइज्ड एस्टिमेट कधी प्रिपेअर केलं जातं? ऑप्शन ए, व्हेन द ओरिजिनल सँक्शन्ड एस्टिमेट इज लायकली टू एक्सीड बाय मोर दॅन 5%. जेव्हा आपण ओरिजिनल सँक्शन केलेलं एस्टिमेट आहे ते 5%पेक्षा एक्सीड होतं. व्हेन द एक्सपेंडिचर ऑन अ वर्क एक्सीड्स or likely to exceed the amount of administrative sanctioned by more than 10%. जेव्हा खर्च, एखाद्या वर्कचा खर्च हे 10% पेक्षा जास्त असेल. इफ देर इज अ चेंज ऑफ रेट और क्वांटिटी ऑफ मटेरियल्स. जर आपण एखादं एस्टिमेट करते वेळेस एखाद्या मटेरियलची रेट आहे ती आता काय झाली, चेंज झालेली आहे, वाढली किंवा इन्क्रीज झाली, तर किंवा क्वांटिटी ऑफ मटेरियल्स आता अगोदर लागत होते 500 क्वांटिटी लागत होते पण आता 1000 लागत आहेत. तेव्हा काय झालं, क्वांटिटी ऑफ मटेरियल चेंज झाले, तेव्हा आपल्याला काय करावं लागतं, एस्टिमेट रिवाइज्ड करावं लागतं. आणि ऑप्शन डी आहे ऑल ऑफ दिस, म्हणजे हे करेक्ट आन्सर आहे. या तीन कंडिशन्स जर आले असतील तेव्हा रिवाइज्ड एस्टिमेट आपण प्रिपेअर करणार आहोत. तर एस्टिमेटचे टाईप्स काय आहेत? एस्टिमेटचे 2 टाईप्स आहेत, एक ॲप्रोक्सिमेट एस्टिमेट आणि दुसरं जे आहे डिटेल्ड एस्टिमेट. ॲप्रोक्सिमेट एस्टिमेटमध्ये ह्याला ॲप्रोक्सिमेट एस्टिमेटला टाईम हा खूप कमी लागतो, कारण यामध्ये आपण जे सिमिलर एक्झिस्टिंग स्ट्रक्चर आहे त्यावरून आपण जे आपण कन्स्ट्रक्ट करणार आहोत स्ट्रक्चर त्याचे आपण कॉस्ट काढत असतो. आणि डिटेल्ड एस्टिमेटमध्ये आपण डिटेल्ड क्वांटिटी, ॲक्च्युअल क्वांटिटी किती लागणार आहेत ते कॅल्क्युलेट करतो आणि मग एस्टिमेट तयार करतो. सो डिटेल्ड एस्टिमेटला टाईम कसा लागणार आहे, जास्त लागणार आहे. ॲप्रोक्सिमेट एस्टिमेटला टाईम कमी लागणार आहे. आणि यामध्ये करेक्ट कोणतं असणार आहे, डिटेल्ड एस्टिमेट हे करेक्ट असणार आहे दॅन द ॲप्रोक्सिमेट एस्टिमेट. आता ॲप्रोक्सिमेट एस्टिमेटमध्ये टाईप काय आहेत, प्लिंथ एरिया मेथड. ॲप्रोक्सिमेटमध्ये टाईप्स आहेत प्लिंथ एरिया मेथड, दुसरा क्युबिक कंटेंट मेथड. क्युबिक कंटेंटचे रेट आपण एक्झिस्टिंग स्ट्रक्चरचे बघून आपण काय करतो, एस्टिमेट करतो. तिसरा आहे सर्व्हिस युनिट मेथड. फोर्थ इज ॲप्रोक्सिमेट क्वांटिटी मेथड. ॲप्रोक्सिमेट क्वांटिटी मेथड. अँड लास्ट इज टिपिकल बे मेथड. अँड डिटेल्ड एस्टिमेटचे टाईप्स आहेत रिवाइज्ड एस्टिमेट, जे की आत्ता आपण बघितलं रिवाइज्ड एस्टिमेट. सेकंड सप्लिमेंटरी एस्टिमेट. थर्ड रिवाइज्ड अँड सप्लिमेंटरी एस्टिमेट. अँड फोर्थ इज मेंटेनन्स अँड रिपेअर. मेंटेनन्स अँड रिपेअर. These are the types of detailed estimate. The revised estimate is prepared when the original sanctioned estimate is more than the 5% and expenditure on a work exceeds
or likely to exceeds amount of administrative sanction by more than 10%. आणि जर रेट चेंज झालेले असतील किंवा क्वांटिटी ऑफ मटेरियल चेंज झाले असतील तर रिवाइज्ड एस्टिमेट आपण प्रिपेअर्ड करतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, which IRC method is used for a design of rigid pavement? रिजिड पेमेंटसाठी कोणता IRC कोड यूज करतो? IRC 37, IRC 58, IRC 35 और IRC 85. IRC 37 is used for flexible payment. फ्लेक्झिबल पेमेंटसाठी यूज केलं जातं. IRC 58 हे रिजिड पेमेंटसाठी यूज केलं जातं. रिजिड पेमेंटसाठी IRC 58 यूज केलं जातं. फ्लेक्झिबल पेमेंटची फ्लेक्चरल स्ट्रेंथ ही कमी असते आणि रिजिड पेमेंटची जी फ्लेक्चरल स्ट्रेंथ असते ती जास्त असते. फ्लेक्झिबल पेमेंट हे लेअरनी बनलेले असते. यामध्ये ही जी लेअर आहे ही सबग्रेड, दिस इज द सब बेस लेअर, दिस इज द बेस कोर्स and this is the surface or wearing course. in a rigid pavement subgrade आणि बेस कोर्स प्रोव्हाइड केला जातो. कधी प्रोव्हाइड केला जातो कधी नाही. आणि नंतर सिमेंट स्लॅब प्रोव्हाइड केला जातो. सिमेंटचा स्लॅब प्रोव्हाइड केला जातो रिजिड पेमेंटमध्ये. फ्लेक्झिबल पेमेंटमध्ये जे लोड ट्रान्समिट होतं ते ग्रेन टू ग्रेन हे लोड ट्रान्समिट होतं आणि रिजिड पेमेंटमध्ये स्लॅब ॲक्शनने हे लोड ट्रान्समिट होतं. यामध्ये फ्लेक्झिबल पेमेंटमध्ये जॉईंट्स हे अब्सेंट असतात. रिजिड पेमेंटमध्ये जॉईंट्स हे प्रोव्हाइड केले जातात. इनिशियल कॉस्ट ऑफ द फ्लेक्झिबल पेमेंट इज अ लो अँड मेंटेनन्स कॉस्ट ही हाय असते. म्हणजे सुरुवातीला लागणारी जी कॉस्ट आहे फ्लेक्झिबल पेमेंटसाठी ती कमी असते, पण मेंटेनन्स कॉस्ट हाय असतो. रिजिड पेमेंटमध्ये काय असतं, याच्या उलटं असतं. जी इनिशियलची जी कॉस्ट आहे ती जास्त असते आणि मेंटेनन्स कॉस्ट ही कमी असते. फ्लेक्झिबलचं जे बेस्ट एक्झाम्पल आहे ते आहे बिटुमिनियसचे रोड्स आणि WBM रोड. आणि रिजिड पेमेंटचं बेस्ट एक्झाम्पल आहे सिमेंट कॉन्क्रीट. ओके, तर रिजिड पेमेंटसाठी जे यूज केलं जातं ते IRC 58 यूज केलं जातं आणि फ्लेक्झिबल पेमेंटसाठी IRC 37 हा कोड यूज केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हेन अ बॉडी इज सब्जेक्टेड टू टू मॅच्युअली परपेंडिक्युलर स्ट्रेसेस सिग्मा X अँड सिग्मा Y, देन द सेंटर ऑफ मोर सर्कल फ्रॉम द ओरिजिन इज. एखाद्या बॉडीवर जर फोर्स ॲक्ट झाले सिग्मा X, सिग्मा Y अँड दिस इज सिग्मा X अँड सिग्मा Y, तेव्हा सेंटर ऑफ मोर सर्कल फ्रॉम द ओरिजिन इज सिग्मा X प्लस सिग्मा Y डिवाइड बाय 2. आणि जर रेडियस विचारलेला असेल तर रेडियस इज सिग्मा X मायनस सिग्मा Y डिवायडेड बाय 2. हेच असतं मॅक्झिमम शिअर स्ट्रेस. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट सिग्मा X प्लस सिग्मा Y डिवायडेड बाय 2.